नमस्कार शेतकरी बंधू आणि सर्व दुग्ध उत्पादक यांना सर्वात पहिल्यांदा आपल्या आचार्य डेअरी फार्मचं जे आपलं डेअरी की पाठशाला हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये सर्वांचं स्वागत करतो। डेअरी की पाठशाला हा असा विषय आहे की जिथे तुम्हाला प्रत्येक दुग्ध उत्पादकाला एक माहितीपर व्हिडिओ, चांगले माहिती ज्याच्यातनं तुम्हाला चांगलं तुमच्या नॉलेजमध्ये अजून भर पडेल असे भरपूर काही आपण व्हिडिओज त्याच्यामध्ये घेऊन येत असतो आणि त्याच्यामधनं आपण भरपूर व्हिडिओज करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तर या विषयास यावेळेस आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय आहे की जर का तुमचं डेअरी फार्मिंगचं मॅनेजमेंट किंवा डेअरी फार्मिंग मध्ये चालणाऱ्या जे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या घडल्या तर खूप मोठ्या नुकसानामध्ये आपण जाऊ शकतो। म्हणजे जर हिंदीमध्ये सांगायचं म्हटलं, डेअरी फार्मिंग में सबसे बड़ी गलती आणि होगा सबसे बड़ा नुकसान, म्हणजे सर्वात वाईट परिणाम। आपल्या छोट्या छोट्या चुका ज्याच्यातनं खूप मोठे परिणाम होऊ शकतात, तर त्या चुका काय आहेत आणि त्यातनं काय परिणाम होऊ शकतो, त्या चुका कशा सुधारायच्या आहेत, त्या चुका आपल्या व्यवसायात होऊ नये याबद्दल काय काय गोष्टी करायच्या आहेत, तर त्याच्याबद्दल आपण आज किरण सर आहेत आणि मी स्वतः आहे, आपण त्याच गोष्टीवर आज चर्चा करणार आहोत की कोणत्या कोणत्या गोष्टीवर आपल्याला विषयावर प्लॅनिंग करायचं आहे। बाबा वर्षभराचं माझा प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग पाहिजे, तर ते काय, तर त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा विषय असतो की बाबा आपल्याला फीड मॅनेजमेंट आपलं हवं। दुसरा विषय आहे जनावरांचं हेल्थ मॅनेजमेंट आहे, त्यांचं शारीरिक स्वास्थ्य आहे। त्यानंतर तिसरा विषय आहे बाबा त्याच्यामध्ये तुमचं फीड मॅनेजमेंट आलं, तर या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट आपल्याला प्रॉपर करता आलं पाहिजे। त्याबद्दल किरण सर आपल्याला गाईड करणारच आहेत, आपण अधूनमधून त्यांच्याशी चर्चा करतच आहोत। तर त्या संदर्भात सर आपण काय सांगाल की जे सर्वात पहिल्यांदा चुकी घडते शेतकऱ्यांकडनं किंवा दुग्ध उत्पादकांकडनं की काही मॅनेजमेंट त्यांच्या चुकतात आणि त्याचे खूप दूरगामी आणि मोठे परिणाम लोकांना बघायला मिळतात शेतकऱ्यांना, तर त्याबद्दल आपण थोडंसं नॉलेज द्या लोकांना। मित्रांनो नमस्कार। आपण आजचा जो विषय घेतलाय म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणूया की सर्व शेतकरी परिवारांमध्ये म्हणूया की आपला व्यवसाय हा नुकसान मध्ये जातोय, ह्याच्या मागे पण अतिशय महत्वाची आणि नाजूक कारण आहेत। ती पहिली आपण समजून घेतली पाहिजे आणि त्या कारणांमधली छोटी छोटी कारण आहेत, पण त्याचं स्वरूप हे अक्षरशः आभाळा एवढं, आकाशा एवढं मोठं आपल्या समोर उभं राहतं, एवढा मोठा डोंगर समोर उभं राहतो। मग ह्याला सामोरं जाता जाता तो शेतकरी थकून जातो आणि त्याच्यातून तो त्याच्या व्यवसायात मागे पडतो आणि नुकसानीकडे त्याचा प्रवास चालू होतो व्यवसायात। मग हे विषय सगळ्यात महत्वाचे काय आहेत, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या जनावरांचं आरोग्याचं व्यवस्थापन आपण नीट करतोय का। उदाहरणार्थ आपण मुर्रा म्हशींची निवड केली, तर मुर्रा म्हशी कुठल्या आहेत, तर हरियाणातनं त्या आपल्या इथं आल्यात महाराष्ट्रात। मग ह्या डिलिव्हरी झालेल्या म्हशी आपल्या इथं आल्यानंतर पहिले 40 दिवस त्याची कशी सेवा केली पाहिजे, म्हणजे सोप्या भाषेमध्ये त्याचं बाळंतपण कसं केलं पाहिजे ह्याचं नॉलेज तरी आपल्याकडे आहे का आणि आपण ते करतोय का, ही सगळ्यात मोठी गोष्ट। म्हणजे हरियाणातल्या म्हशी ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात येतात तर आपल्या इथं येऊन त्यांना काहीतरी कालावधी पाहिजे ना सेट व्हायला। उदाहरणार्थ आपल्या मराठवाड्यात आल्या, पश्चिम महाराष्ट्रात आल्या, विदर्भात आल्या, खानदेशात आल्या, कोकणात आल्या, तर तिथलं हवा, तिथलं पाणी, तिथला चारा, तिथला दाना, म्हणजे त्यांचं सगळं फीड ऍक्सेप्ट करायला तिने ते सगळं खाणं पिणं जे आहे ते सगळं घ्यायला काहीतरी कालावधी दिला पाहिजे ना। तर मी आज व्यवसायामध्ये म्हशी आणण्यासाठी मी 15 लाख रुपये टाकलेत आणि 20 लाख रुपये टाकलेत, उद्या आल्या आल्या तू मला तिथं 100 लिटर दूध दिलं पाहिजे आणि 150 लिटर दूध दिलं पाहिजे, देणार कुठून। तिने तुमच्या दारात येऊन पहिल्यांदा तुमच्या घरचं खाणं तरी तिने स्वीकारलं पाहिजे, त्याला काहीतरी कालावधी दिला पाहिजे, ही सगळ्यात मोठी गोष्ट। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, ती डिलिव्हरी झालेली एक म्हैस आहे। म्हणजे उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपली पत्नी असेल किंवा आपली बहीण असेल, ही डिलिव्हरी झाल्यानंतर तिचं अख्खं कुटुंब पहिले 40 दिवस 2 महिने तिची किती मनापासून सेवा करतो। मग या बाळंतीण म्हशीची सेवा करायला काहीतरी कोणीतरी ती सेवा केली पाहिजे ना, म्हणजे मालकच तिची सेवा करणार आहे ना, का कोण बाहेरचा येऊन तिची सेवा करणार आहे आणि त्यानंतर तिचं दूध वाढणार आहे।
म्हणजे ह्याच्यातला आरोग्य व्यवस्थापनातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथंच येऊन अडतो की जेव्हापर्यंत डिलिव्हरी झाल्यानंतर तिचं आरोग्य सुदृढ आणि सशक्त आणि निरोगी जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत तिची झालेली जी झीज आहे शरीरातली ती भरून देण्यासाठी तरी तुम्ही थोडासा कालावधी तिला द्या. तो 30 दिवसाचा लागतो, 20 दिवसाचा लागतो, 40 दिवसाचा लागतो, तिच्या आरोग्यावर निर्भर आहे ना. मग तो कालावधी आपण तिला देतोय का की बाई तुझं आरोग्य पहिलं नीट चांगलं सुदृढ व्हावं दे, तुझी झालेली जी तुझा डिलिव्हरीच्या टायमिंग मध्ये तुला जो त्रास झालेला आहे तो पहिला भरून निघू दे, नंतर सगळ्यात शेवटी मला दूध मिळू दे. म्हणजे सांगण्याचा ह्या विषयातला सारांश असा आहे की आता आपण जेव्हा कुठल्याही जनावर बाहेरून आणतो किंवा नवीन खरेदी करतो किंवा नवीन आपल्या गोठ्यामध्ये येतात, बरोबर. ज्या ताज्या वेळलेल्या असतात त्यांना चांगला थोडासा कालावधी आपल्याला द्यायला हवा. त्यांच्या शरीरामध्ये जी काही झीज झालेली आहे डिलिव्हरीच्या टायमिंगला ती भरून निघण्यासाठी काही कालावधी द्यायला पाहिजे. त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वात पहिला मुद्दा येतो की 40 दिवसाची पहिली सेवा, आणि सर्वात महत्वाचा हा पहिला मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा विषय आपल्याला सांगता येईल की आपण म्हणजे उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये सांगायला गेलो तर एक साधं थर्मामीटर मिळतो. किती रुपयाला? 70-80 रुपये, 100 रुपयाचा थर्मामीटर आहे. तो आपल्या गोठ्यामध्ये तरी आहे का की ज्याच्यातून मी आपल्या इथे आलेल्या जनावरांचा किंवा असलेल्या जनावरांचं मी आठवड्यातून 2दा साधं एक टेम्परेचर तरी कधी चेक केलंय का आपण जनावरांचं की त्याचं कॅल्शियम डाऊन झाले का, तिला ताप आलाय का, ती खात का नाहीये, मग काय कारण घडलेली असतील, ह्या कारणांचं काहीतरी आपण त्याच्यावर अभ्यास करतोय का, विचार करतोय का, हा पण मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे ह्याच्यावर पर्याय आता सरांनी त्याच्यावर लगेच पहिलं जे हेल्थ मॅनेजमेंट आहे ह्याच्यावर लगेच सांगितलेलं प्रश्न आणि त्याचं उत्तर पण असं आहे की जिथे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ताज्या वेळलेल्या म्हशीला मिनिमम 40 दिवस तुम्हाला त्याची पूर्णतः आपल्या घरातल्या एखाद्या मुलीची जेव्हा डिलिव्हरी होते तिची जी सेवा केली जाते ती 40 दिवस त्या म्हशीची सेवा केली पाहिजे. नाहीतर आपण विचार करतो आज पैसे टाकले, उद्या माझ्या इथे म्हशी आल्या आणि उद्या मला लगेच एवढं दूध चालू झालं पाहिजे. मशीन म्हणून जर जनावरांकडे बघाल तर तिथं 100% तुमचं नुकसानच होणार आहे. म्हणजे सर्वात पहिला जो आपला विषयाकडे परत येतोय आपण की बाबा जिथे तुम्ही छोटे छोटे जे तुमच्या चुका आहेत याचा दूरगामी दुष्परिणाम तुम्हाला तिथे दिसून येऊ शकतो. दुसरी गोष्ट सरांनी त्याच्यामध्ये सांगितली की थर्मामीटर ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक गोठ्यामध्ये थर्मामीटर असणं आवश्यक आहे. थर्मामीटर करायचंय काय आपल्याला? फक्त चेकिंग करण्याची साधी पद्धत आहे. फक्त जेव्हा म्हशीचं दूध निघतं, दूध निघाल्यानंतर 2 तासांनी जनावरांचं टेम्परेचर चेक करावं, तेव्हा तुम्हाला त्या जनावरांचं टेम्परेचर नॉर्मल भेटणार आहे. भरपूर ठिकाणी आपल्याकडनं चुका काय होतात की आपण जेव्हा म्हशी जेव्हा दूध काढायचं असतं त्याच्या आधी आपण चेक करून बसतो आणि म्हशींचं जेव्हा दूध ऑर्डर मध्ये उतरलेलं असतं, जेव्हा दुधाचा टाइम झालेला असतो तेव्हा त्यांच्या शरीराचं टेम्परेचर मिनिमम 1 ते 1.5 डिग्री 2 डिग्रीने ऑलरेडी वाढलेलं असतं आणि त्या टायमिंगला आपण चेक केलं तर 100 डिग्री नॉर्मल असेल तर तिथे 102 दिसतं. मग आपण म्हणतो जनावराला ताप आलाय, आपण ट्रीटमेंट करूया. तर एवढं लक्षात ठेवायचंय, थर्मामीटर जेव्हा आपण आपल्या गोठ्यात ठेवतोय तर कंपल्सरी आपण चेक करणं आहे. थर्मामीटरवर जे टेम्परेचर चेक करायचं जनावराचं हे धार काढल्यानंतर 2 तासांनी. म्हणजे समजा जर धारा माझ्या सकाळी 6 वाजता असतील तर मी 8 वाजता त्या जनावराचं टेम्परेचर चेक केलं पाहिजे. तिथेच तुम्हाला नॉर्मल टेम्परेचर कळणार आहे. जर का टेम्परेचर तुमचं डाऊन असेल तर तुम्हाला त्याच्यावर काय ट्रीटमेंट करायची. आपला इथे तुम्हाला व्हिडिओ दिसतोय की कॅल्शियम संदर्भात आपल्याला एक साईडला व्हिडिओ दिसतोय, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तो कॅल्शियम संदर्भातला व्हिडिओ बघू शकता की कॅल्शियम डाऊन झाल्यावर काय करायचंय. जर का तुमचं म्हशीचं टेम्परेचर जास्ती असेल तर काय ट्रीटमेंट करायची, डॉक्टरांना बोलवायचं, तिथे कुठली औषध दिली पाहिजे त्याबद्दलचा पण आपला एक व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे पहिला आपला जे विषय झाला तो हेल्थ मॅनेजमेंट संदर्भात झाला. याच्यातलाच दुसरा सब्जेक्ट आहे तो म्हणजे सर्वात महत्वाचा चाऱ्याचं व्यवस्थापन. म्हणजे आपण आज छोटा विचार करतो की माझं ड्रायफीड, मला काय ड्रायफीड सुका चारा आणायचा आहे, पावसाळ्यामध्ये माझा फक्त हिरवा चाराच असतो, काय सुका चाराची गरज आहे. पण हिरवा चारा फक्त तुम्हाला शिंपडायला असला तरी चालेल, ड्राय चारा सर्वात जास्ती पाहिजे. तर ड्राय चाऱ्याचे मॅनेजमेंट कसं करायचंय, काय करायचंय आपण सरांकडनं पण जाणून घेऊया आणि दोघंही आपण चर्चेतनं तुम्हाला त्याचं उत्तर सुद्धा मिळेल. मंडळी, एक विचार करा की ड्राय फीड नक्की मला माझ्या क्षेत्रामध्ये अवेलेबल कधी होतं. तर सर्वात जास्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघायला गेलो तर ड्राय फीड आपल्याला मार्च, एप्रिल, मे
या 3 महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी पासून आपण पकडूया, फेब्रुवारीमध्ये आपले गहू निघतो, त्यावेळेस आपल्याला गव्हाची त्या क्षेत्रामध्ये म्हणजे उदाहरणार्थ खानदेश असेल किंवा मराठवाडा असेल, विदर्भ असेल, अशा बऱ्याच ठिकाणी किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या टायमिंग मध्ये फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये गहू निघायला चालू होतो. तर गव्हाचं जे काढ आहे, गहू निघाल्यानंतर जो मशीन मधून खाली काढ पडतं ते चांगलं मऊ काढ आहे का हे चेक करून ते आपण स्टोअर करून ठेवू शकतो. लगेच पुढचा महिना चालू होतो आपला मार्च महिन्यापासून, म्हणजे मार्च, एप्रिल, मे 3 महिने आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपल्याला मुबलक कडबा, ज्वारीचा कडबा हा अवेलेबल असतो. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की त्या कालावधीमध्ये आपल्याला तो जो ज्वारीचा कडबा मिळतो हा 3.5 रुपयापासून ते 6 रुपयापर्यंत त्या भागातल्या रेटनुसार आपल्याला कुट्टी करून घरी पोच मिळतो. मग त्यावेळेस आपण त्याचं स्टोरेज करून ठेवू शकतो का? बरोबर. मग तेच ज्यावेळेस आपण विरुद्ध परिस्थिती बघतो, म्हणजे उदाहरणार्थ जून महिन्यापासून दिवाळीपर्यंत आपल्याला आपल्या भागामध्ये कडबा त्या सीझनला कुठेही अवेलेबल नसतो. मग या कालावधीमध्ये तिथं रेट जातो किती? 15 रुपयापासून 22 रुपयापर्यंत. म्हणजे जी वस्तू जर का मी 2 महिने आधी स्टोअर केली असती तर ती मला 3.5 रुपयापासून 6 रुपयापर्यंत अवेलेबल झाली असती पर केजी. म्हणजे 3,500 रुपयापासून ते 6,000 रुपये टनापर्यंत मला ती अवेलेबल झाली असती. तीच जर का मी अजून 3-4 महिने लेट झालो तर तिचा फटका मला कमीत कमी 15 रुपयापासून 22 रुपये पर किलोला पडू शकतो. बरोबर आहे. म्हणजे सरांचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा आपण ड्राय फीडचं मॅनेजमेंट पूर्ण वर्षाचं करतो, यात सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की तो तुम्हाला त्या काळात स्टॉक करून ठेवणे सर्वात गरजेचे आहे. तुडी सांगितलं सरांनी, गव्हाची तुडी आहे, कडबा आहे, सीझन मध्ये आपल्याला सोयाबीनचं कुटार निघतंय, सोयाबीन निघतं. तर अशा हे जे प्रकार आहेत पूर्ण वर्षात जे मिळतात ते आपल्याला त्या टायमिंगला स्टॉक करून ठेवणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही आपल्या नॉर्मल चालणारी शेतकऱ्याची किंवा जे दुग्ध उत्पादक आहेत त्यांची जर प्रॅक्टिस बघितली तर पावसाळ्यामध्ये फक्त हिरवा चाराच टाकायचा, उन्हाळ्यामध्ये फक्त ड्राय चाराच टाकत बसायचा. तर हे सर्वात मोठं चुकीचं आपल्याकडनं घडतं. आणि ह्याच्यातनं दूरगामी परिणाम काय होतात की जर हिरवा चारा तुम्ही पूर्ण पावसाळ्यात टाकत बसले, तिथं ड्राय चारा दिलाच नाही, तर सर्वात मोठी आपल्याकडे पहिली कंप्लेंट असते की लोक काय करतात, ते दूध नेऊन आपण फॅटनुसार डेअरीला नेऊन टाकत असतो. आणि डेअरीला आपल्याला फक्त हिरवा चारा खाऊन डेअरीला फॅट बसत नाही. मग आपण म्हणतो अरे व्यवसाय काय परवडतच नाही राव, एवढाच रेट भेटतोय, जनावरांच्या दुधाला काय रेटच भेटत नाही. आणि मग आपण ते डायरेक्ट म्हशी एकतर पावसाळा झाला किंवा हिवाळापर्यंत आला तर त्या म्हशी आपण विकून टाकतो किंवा ते परवडत नाही म्हणून बंद करून बसतो की फॅटला रेटच नाही. दुसरी महत्वाची सर्वात मोठी चूक होते की उन्हाळ्यामध्ये आपण फक्त ड्राय चाराच देत बसतो. उन्हाळ्यामध्ये सर्वात आधी म्हशी आटायला आलेल्या असतात, सर्वात आधी त्यांचं दूध ऑलरेडी कमी झालेलं असतं. त्यावेळेस त्यांना आंबवण पाहिजे चांगलं, त्यावेळेस त्यांना हिरवा चारा पाहिजे, त्यावेळेस त्यांना ड्राय चारा पाहिजे. हे सगळं जेव्हा तुम्ही पूर्ण वर्षभर समतोल आहार ठेवाल, समतोल आहार ठेवाल, तेव्हाच तुम्हाला चांगलं तुम्हाला जे काय आहे उत्पन्न मिळणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फायदा काय आहे की बाबा जेव्हा तुम्ही वर्षभर समतोल आहार देता, आज आपण स्वतःचं आपलं उदाहरण बघूया. कधी पण जनावरांच्या बाबतीत विचार करताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला डोक्यात ठेवायचंय की मी त्या जागेवर असतो तो काय केलं असतं. बरोबर. वर्षभर मी काय करणार आहे, वर्षभर मी पोळी भाजी वरण भात आणि त्याच्याबरोबर बाबा काही तिखट असेल किंवा मीठ असेल किंवा अजून खारट असेल, सलाड असेल, या सगळ्या गोष्टी माझ्या जेवणामध्ये असतात, पूर्ण वर्षभर असतात. आणि काही त्यातल्या गोष्टी आपण हवामानानुसार थोडंफार बदल त्याच्यामध्ये करत असतो की बाबा कोणता सीझन आला त्यावेळेस ज्या भाज्या मिळतात त्या आपण भाज्या घेत असतो. तर हे जे बदल आहेत हे थोडेफार बदल असतात. आपण डायरेक्ट नुसतं पावसाळ्यामध्ये आपण बाबा नुसतं भातच खात बसायचा आणि उन्हाळ्यामध्ये नुसती चपातीच खात बसायची, हे आपण करत नाही. सेम जे काय आहे ते जे काय तुमचं फीडचं मॅनेजमेंट आहे हे पूर्ण वर्षभराचं आर्थिक पण गणित बघितलं किंवा दुधाच्या बाबतीत जरी बघितलं तरी तुम्हाला पूर्ण वर्षभराचं फीड मॅनेजमेंट करावं लागणार आहे. फीड मॅनेजमेंट संदर्भात पूर्ण एक आपल्या चॅनलला व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण फीड मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, दिवसाची दिनचर्या कशी असली पाहिजे ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे. सर्वात पुढचा विषय सर येतो की बाबा आपला हेल्थचा विषय झाला, फीड मॅनेजमेंट झाला, त्यानंतर आपला विषय येतो की लेबरचं मॅनेजमेंट. स्किल लेबरचा प्रॉब्लेम खूप मोठा येतो, लोकांना फेस करावा लागतो. तर त्याच्यावर पर्याय किंवा त्याच्यावर उत्तर किंवा त्याच्यावर आपण काय गोष्टी करू शकतो त्याच्याबद्दल थोडंसं आपण गाईडलाईन द्या. सगळ्यात महत्वाची मित्रांनो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे आपण आपल्या व्यवसायामध्ये ज्यावेळेस आपण आपल्या व्यवसायाचा विस्तार करतोय किंवा वाढवतोय तर आपण किती दिवस शेण ओढत बसणार.
तर आपण काय करतो की एक भैया बघतो किंवा चांगला लेबर बघतो आणि त्याच्यावर ती जबाबदारी देऊन ठेवतो. पण तो व्यवसाय करत असताना तो लेबर नीट काम करतोय का हे बघणं कोणाचं काम आहे? आपलं काम आहे. म्हणजे उदाहरणार्थ सकाळी जर का माझं धारेचं टायमिंग 6 वाजता असेल, त्याच्या आधी जर का मी त्या मशीनला किंवा गायींला तिचा फीड देत असेल, तर म्हणजे माझी दिवसाची दिनचर्या सकाळी 4:30 चालू झाली. बरोबर आहे. म्हणजे सकाळी 4:30 उठून तो पहिल्यांदा तिथं गोठीची साफसफाई करतोय का, सगळं शेण काढतोय का, स्वच्छता करतोय का, त्यानंतर त्याला हवं असणारं त्या क्वांटिटीमध्ये, त्या जनावराला पाहिजे असणाऱ्या क्वांटिटीमध्ये तिथं ड्राय फीड टाकतोय का, ग्रीन फीड देतोय का, त्याला जे आंबोन पाहिजे, जो दाना पाहिजे तो त्याने व्यवस्थित भिजवून तिथं दिलेला आहे का, हे आपण बघतोय का. आणि याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे त्या जनावराचं त्यांनी सगळं दूध काढलंय का, हाच सगळ्यात मोठा विषय आहे. बरोबर. स्किल लेबलची परीक्षाच तिथं आहे की त्यांनी त्या जनावराचं 100% दूध काढलंय का. म्हणजे याचा अर्थ ते आधी मला माहिती पाहिजे, म्हणजे मालकाला माहिती पाहिजे की त्या जनावराचं 100% दूध निघालंय का. बरोबर. नाहीतर याचा मूड नसेल, आदल्या दिवशी काय झालं असेल, याचं काहीतरी फोनवर घरच्यांबरोबर काय झालं असेल, म्हणजे उदाहरणार्थ मी देतोय, आणि याचा परिणाम आपल्या व्यवसायावर त्याचा फटका. म्हणजे याचा मूड नाहीये, आज याला वैताग आलाय म्हणून त्यांनी त्या जनावराचं 2-2 लिटर दूध सोडून दिलं आणि पाजलं बच्च्याला. म्हणजे ते बच्चे नंतर जुलाबावर होऊन मारायची लक्षणं आहेत पुढे जाऊन. मग त्यावेळेस आपण बघितलं पाहिजे की हा नीट दूध काढतोय का, सगळे सड त्यांनी नीट क्लीन केलेत का दूध काढून, हे तरी आपण बघितलं पाहिजे का. त्याला 6 वाजताचं सांगितलंय, 7:30 बजे मुझे दूध रेडी रखा, तो नीट दूध काढतोय का अर्धवट सोडतोय, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या स्किल लेबरची, ज्यावेळेस जनावर चुकून तिथं त्याला काही टेम्परेचर कमी झालंय किंवा टेम्परेचर आलंय, म्हणजे डॉक्टरनी सांगून गेले असतील की बाबा ही 2 इंजेक्शन त्या टायमिंगला द्या. कामानिमित्त जर आपण बाहेर असू पण त्यांनी ती दिलेली आहेत का, बरोबर का त्याची पण टाळाटाळ केली आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे तो लेबर, तो जो काही लेबर आहे आपल्याकडचा, जो काही कामगार आहे तो स्किल्ड आणि इमानदार आहे का, हे सगळ्यात महत्वाचं. त्यांनी ती जनावरं आपुलकीनी स्वतःची जनावरं आहेत म्हणून तोचा सांभाळ करतोय का, हे सुद्धा बघितलं पाहिजे. का फक्त पगारापुरतं रोज मला 500 रुपये चालू आहेत आणि आपले दिवस ढकलायचे म्हणून दिवस ढकलतोय, पाट्या टाकायच्या म्हणून पाट्या टाकतोय. याचं नुकसान कोणावर होणार आहे? पहिली गोष्ट म्हणजे त्या जनावरांचं नुकसान सगळ्यात जास्ती होणार आहे, त्याचं आरोग्य सगळ्यात जास्ती बिघडण्याचं सगळ्यात मोठं कारण तो होतोय. म्हणजे मस्टायटिस होणं, भविष्यात त्याला ताप येणं, तो ताप त्याच्या शरीरात न उतरणं, सडबाद होणं, हे जे मोठमोठे गंभीर विषय आपल्या डोळ्यापुढे डोंगरासारखे येऊन उभे राहतात, हे एका चुकीमुळं. म्हणजे ह्याचा जर आपण सारांश बघायचा म्हटला तर जेव्हा तुम्ही स्किल लेबरच्या बाबतीत आपण विचार करतोय तर त्याच्यामध्ये विचार करताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट बघितली पाहिजे की डेअरी फार्मिंग मधलं नॉलेज जे आहे ते आपल्याला आधी पाहिजे की बाबा मी एखादा लेबर ठेवून काम करतोय पण त्याच्याकडनं काम काय करून घ्यायची ती मला पहिल्यांदा माहिती पाहिजे, ती पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे कसं की बाबा सकाळी 4 तास संध्याकाळी 4 तास गोठ्यामध्ये सकाळी शेण काढण्यापासून साफसफाई चालू झाल्यापासून फीड टाकण्यापासून ते दूध काढून होऊन ते मार्केटमध्ये पोचेपर्यंत सकाळचे 4 तास संध्याकाळचे 4 तास, दिवसातले 8 तासाची आपली ही नोकरी आहे. म्हणून जर व्यावसायिक जो आहे आपला दुग्ध व्यावसायिक मालक जो आहे त्यांनी हा व्यवसाय जर स्वीकारला तर त्याला 100% ह्याच्यातनं सक्सेस मिळणार आहे. पण त्यांनी सर्वात पहिल्यांदा त्यातनं काम करताना त्याला त्यातलं नॉलेज पाहिजे. म्हणजे बाबा सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दूध पूर्ण काढलंय की नाही, अरे ते ऑर्डर क्लीन झालेत की नाही तेच तुला जर माहिती नाहीये, त्या भैयानी सांगितलं निकाल दिया दूध आज इतना ही दूध निकला, 10 लिटर कम निकलाय आज, अरे असं करून कसं जमेल? त्यांनी प्रॉपरली दूध काढलंय का? दूध काढताना तुम्ही समोर होते का? बच्चाला किती पाजलं तुम्ही पाहिलं का? बच्चाला दूध देताना बाबा त्याला हात दुखले म्हणजे त्याच्याकडे 10 म्हशी आपण त्याच्यावर जबाबदारी दिली आहे, त्याने 8 म्हशीचं दूध काढलं, शेवटच्या 2 म्हशीला हात दुखायला लागले म्हणून त्यांनी 2-2, 3-3 लिटर त्या बच्चाला पाजायला सुरुवात केली. असं करता करता पुढचे 2 दिवसात ते बच्चे जुलाब करून गेले. तर हे जे सगळे दुष्परिणाम आहेत तर हे सगळे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून सर्वात पहिल्यांदा जेव्हा स्किल लेबरचा आपण विचार करतो, लेबर कधीही स्किल्ड स्वतःहून आधीपासून असेल तर उत्तमच आहे,
पण 80-90% तरी लेबर हा स्किल आधीपासून नसतो, त्याला आपल्याला बनवावा लागतो. आपण शिकवावं लागतं त्याला की बाबा हे असं कर, हे असं कर, मी सांगतोय तेवढंच कर, तुझं डोकं तिथे चालू नको. या गोष्टी आपल्याला सुरुवातीला कराव्या लागतात. लेबरला स्किल आपल्याला बनवावं लागतं, त्याला त्या साच्यामध्ये टाकून, त्याचा तसा मोल्ड मध्ये टाकून त्याला तसा बनवावा लागणार आहे, ते आपल्याला करावं लागणार आहे. त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला त्याचं नॉलेज पाहिजे. तो सांगतोय म्हणून ओ सेट उसका दूध उतना निकलता ही नाहीये, ओ भैंस दूध कमी देत आहे असं म्हटलं तर त्याच्यामध्ये जमणार नाहीये. तुम्हाला त्याच्यावर काम केलं पाहिजे, तुम्हाला त्यातलं नॉलेज पाहिजे, तर तुम्ही त्याच्याकडनं स्किल लेबरकडनं काम करून घेऊ शकता. बरोबर. म्हणजे आज आपण सर्वात महत्वाचा डेअरी के पाठशालामध्ये विषय बघितले की बाबा छोटे छोटे ज्या काही चुका आहेत त्याच्यातनं होणारे दूरगामी परिणाम आणि दूरगामी त्याच्यातनं होणाऱ्या परिमाणातनं गंभीर नुकसान हे जे आपल्याला मिळतंय पूर्ण ह्याच्यामध्ये डेअरी फार्मिंग मध्ये, तर हे सर्वात चुकीचं आहे. सर्वात महत्वाच्या गोष्टी आपण आज शेअर केलेल्या आहेत. तर या गोष्टीचा विचार करा, नक्की तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये याचा फायदा होईल. आणि आपण जर डेअरी फार्मिंगचा आपला आचार्य डेअरी फार्म जे चॅनल आहे हे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. डेअरी के पाठशालामध्ये तुम्हाला अजून असेच नवनवीन व्हिडिओ, खूप चांगल्या माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा. व्हिडिओ चांगल्या जे व्हिडिओ आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवा. सगळेच व्हिडिओ आपण सगळे उत्तम बनवत असतो, लोकांपर्यंत पोहोचवा. आणि आपलं 1 दिवसीय कार्यशाळा असती, त्याला जर कोणाचा असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, त्याच्यावर संपर्क करून तुम्ही येऊ शकता. आणि एवढंच सांगून आजचा विषय आपण संपवूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.